नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। अकोट रस्त्यांच्या चाळणीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन। अकोट येथील झालेल्या रस्त्यांची चाळणी लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले। अकोट येथील पोपटखेड रोड, गजानन महाराज मंदिर विहीर रोड, हिवरखेड रोड, दर्यापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड चौक, अंजनगाव रोड व अकोट शहरातील विविध रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे। या रोडवर रोज अपघात घडत आहेत। तसेच दर गुरुवारी पोपटखेड रोडवर पायदळवारी करणारे भक्तांना पायात चुरी घुसत आहेत। त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे। या सर्व रस्त्यांची निर्मिती जवळपास 3 महिने अगोदरच झाली आहे, परंतु निकृष्ट दर्जामुळे या रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे। संबंधित कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करून ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे। उपविभागीय अधिकारी लोणारकर व सार्वजनिक बांधकाम अधिकारी सुलताने यांना यावेळी निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, शहर प्रमुख अमोल पालेकर, शहर प्रमुख ॲडव्होकेट मनोज खंडारे, शहर संघटक सुनील रंदे, प्रणव चोरे, अक्षय घायल, विजय ढेपे, विजय जवंजाळ, श्रीकांत कांबे, गणेश चंडालिया, आकाश बरेठिया, गोपाल कावरे, प्रथमेश बोरोडे, सुचन भांबुरकर, योगेश बरेठिया, भुरुभाई, अनिकेत सुरत्ने, नयन तेलगोटे, आदित्य लाहोरे, कार्तिक सुरत्ने आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। शिवसेनेच्या वतीनं 8 दिवसाच्या पावसात अकोट तालुक्यातील जवळपास अर्ध्याहून जास्त रस्ते उजळून गेले। पोपटखेड रोड, हिवरखेड रोड, दर्यापूर रोड, अकोट शहरातील काही भागात रस्ते अक्षरशः उघडून गेले। 1-1, 2-2 फुटाचे गड्डे पडले। ग्रामीण भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे। आम्ही आज अकोट BNCला निवेदन देण्यासाठी इथं आलो। हे रस्ते त्वरित बुजवा। इथं अनेक लोकांचे प्राण जात आहेत, अनेक लोकांचे अपघात इथं होत आहेत। आणि हा जो पोपटखेड रोड आहे, हा श्री संत गजानन महाराजांचा रोड आहे। इथं दर गुरुवारी लोक पायदळ जातात, त्यांच्या पायाला सुद्धा इथं दुखापत होत आहे। परंतु BNCचे अधिकारी तो झोपेत बसलेले आहेत, त्या ऑफिसच्या बाहेर कोणी निघत नाहीत। म्हणून आज आम्ही यांना फक्त एक निवेदन दिलं आणि 8 दिवसाची यांना मुदत दिली। जर 8 दिवसात हे रस्ते दुरुस्त झाले नाही तर शिवसेनेच्या वतीनं भव्य मोठं आंदोलन उभारण्यात येईल। जय भवानी, जय शिवाजी, आवाज पुन्हा